कांदा पिकामध्ये जर कधी मधमाशी येत नसेल तर त्यासाठी नेमकी काय उपाययोजना केल्या पाहिजे, चला तर मी सांगतो. त्या अगोदर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात, त्यासाठी आठवण येणं आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा, जेणेकरून काय होईल त्यांचा देखील निश्चितच कुठेतरी फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. जर कधी त्यांच्या देखील प्लॉटमध्ये मधमाशी जर कधी आली तर त्यांचं देखील पॉलिनेशन जे आहे तर ते चांगल्या प्रकारे होईल व दर्जेदार बियाणं त्यांचं देखील उत्पादन आपल्याला बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जर कधी आपल्या एरियामध्ये जर कधी मधमाशी असेल तर आपल्याला हा प्रयोग जर आपण जर कधी केला तर निश्चितच आपल्याला चांगला प्रकारे आपल्याला फायदा बघायला मिळू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या प्लॉटमध्येच आपल्याला काही सामग्री लागणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गूळ आणि तूप. शेतकरी मित्रांनो, गूळ आणि तुपाचे कशा पद्धतीने करायचंय, आपल्याला जे काही प्लॉटच्या मधोमध म्हणावं किंवा कोणत्या कडेला म्हणा, कुठेतरी आपल्याला एका चांगल्या ठिकाणी आपल्याला चूल लावायची आहे. चुलीवरती आपल्याला जे काही आपल्याला गुळ आहे त्या गुळाचं चांगल्या प्रकारे पाणी करून घ्यायचं. पाणी करून आपल्याला ते एका पातेल्यामध्ये मध्यम भागी आपल्याला त्याला चांगलं खळखळ उकळून घ्यायचं आहे. जेवढं म्हणजे आता तुम्ही 1 लिटर पाणी केलेलं असेल, 1 लिटर पाण्याचं थोडंसं पाणी राहत नाही, पूर्ण काकी करता येईल ना तेवढं करायचं. आणि त्याच्यामध्ये तूप टाकून द्यायचं. ज्यावेळेस ते पूर्ण काकी झाली का त्याची गुळाच्या पानाची, तर त्याला आपल्याला तूप टाकून द्यायचंय. जेणेकरून काय होईल शेतकरी मित्रांनो, ज्याचं बाष्पीभवन होईल त्याच्या वासानं म्हणजे मधमाशीचे तर 4 किलोमीटर पर्यंत देखील आकर्षित होत असते. तर शेतकरी मित्रांनो, आणि जे तूप आहे हे त्यांचा एक चांगला कॉम्बिनेशन बनतं आणि मधमाशीला चांगला अट्रॅक्ट करत असतं. याच्यातून म्हणजे बरेचसे शेतकरी आहेत तर ते डाळिंबासाठी हा प्रयोग वापर करतात किंवा आपलं जे काय टरबूज असेल त्यामध्ये देखील आपल्याला वापर करताना बघायला मिळतात. बाकी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी हा प्रयोग जर कधी लाईव्ह डेमो पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा. मी तुम्हाला लाईव्ह डेमो सुद्धा दाखवून देईल की हा कितीपत म्हणजे आपण जर प्रयोग जर केला तर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये खरंच मधमाशी दिसते का, तर हे देखील दाखवल. जर कधी कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा की हा डेमो पाहिजे म्हणून. बाकी शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. आणि जर कधी डेमो पाहिजे असेल तर मी पुढचा व्हिडिओ लाईव्ह प्लॉटमध्ये देखील शूट करून तुम्हाला दाखवल, जेणेकरून आपल्याला मधमाशी आली की नाही आली हे देखील कळेल. आणि तुमच्या देखील जर हा प्रयोग जर कधी सक्सेस वाटत असाल तर कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.